मिनिटच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी रश्मी घुगे आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। रंगोत्सवादरम्यान वाद, युवकाची हत्या। मूर्ख संमेलनामध्ये उडाले हास्यांचे कारंजे। सर्वत्र उत्साहात साजरा केला रंगोत्सव। सर्वोपचार रुग्णालयामध्ये वॉर्ड बॉयची कमतरता। महावितरण कंपनीने सुरू केला नवा उपक्रम। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। गुरुवारी सर्वत्र रंगपंचमीचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे उमरीत मात्र युवकाची हत्या झाली। 3 युवकांनी एका युवकाला मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या युवकाचा खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। 3 युवकांनी एका युवकास बेदम मारहाण केली। या मारहाणीमुळे युवकाने अखेर जीव सोडला। दरम्यान या घटनेप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी 3ही युवकांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। ही घटना काल रंगपंचमीच्या दिवशी अकोल्याजवळील उमरी येथे घडली। या घटनेमुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा गणेश भातुलकर हा युवक गंभीर जखमी झाला। त्याच्यावर चाकूने हल्ला झाल्याचे सांगण्यात येते। दरम्यान त्याला अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले, परंतु त्याचा काल रात्री 9 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला। सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला। सदर युवकावर 3 युवकांनी सशस्त्र हल्ला केल्याची माहिती व त्यांची नावे पोलिसांना माहिती होताच पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेण्यासाठी रात्रभर सर्च मोहीम राबवली। एसडीपीओ उमेश माने पाटील यांच्या सेंट्रल डीबी पथकाचे पीएसआय नेवारे, विनय जाधव, राज चंदेल, मनोज ठोसर, रवी शिरसाट, गजानन जायले तसेच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद ठाकरे, सचिन दांदळे, सुनील चंदन, सत्यजित ठाकूर, आशिष ठाकूर, किशोर राठोड यांनी सर्च मोहीम राबवून या प्रकरणी गणेश निंबोकार, श्रीकांत पटणकर, सागर घाटे यांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील होळीनिमित्त अकोल्यामध्ये मूर्ख संमेलन उत्साहात पार पडले। यामध्ये अनेक कलाकारांनी आपली कला सादर करून अकोलेकरांना सतत 3 तास हसत ठेवले। मूर्खता अमर रहे या घोषवाक्याला अनुसरून धुलीवंदनानिमित्त दरवर्षी पार पडणारे मूर्ख संमेलन काल गुरुवार 21 मार्च रोजी सायंकाळी अकोल्यातील स्वराज्य भवनच्या प्रांगणात थाटात व अत्यंत उत्साहात संपन्न झाले। यावर्षी मूर्ख संमेलनाचे 47वे वर्ष असून त्यानिमित्त अनेक कलाकारांनी आपली कला सादर करून हास्याचे कारंजे उडवले। हजारोंच्या संख्येने यावेळी अकोलेकरांची उपस्थिती होती। या मूर्ख संमेलनाच्या सुरुवातीलाच दुपारी मूर्खाधिराज यांची भव्य शोभायात्रा वाजत गाजत काढण्यात आली। सायंकाळी शोभायात्रा स्वराज्य भवन प्रांगणात पोहोचताच उमेश शर्मा यांनी गदर्भ वंदना सादर केली। त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला। या मूर्ख संमेलनामध्ये शाहीर वसंतदादा मानवटकर, कुवारींची परीक्षा, महादेवराव भुईबार, मल्हारी मार्तंड जय मल्हार, शिवलाल माजोडकर, गिल्ली मिसल, भारत वरोटे, मराठी लावणी तडका, सावित्रीबाई फुले विद्यालय, वाघ्या मुरली नृत्य, साई दीपक पातालवंशी, मल्हारी डान्स, रमेश थोरात, इगोलेस इंडिया, ऋषिकेश वरोटे, होली गीत डान्स, सिटी न्यूज सुपरफास्टचे संपादक देविदास चव्हाण, हास्य वराड गीत, हास्य कवी हिम्मत ढाळे, बायकोचा पाळणा, प्राध्यापक डॉक्टर वासुदेव गोलाईत, मिमिकी, प्रशांत गवई, हास्य कविता, नामदेव गवळी, कॉमेडी, प्रशांत दामले, हास्य चुटकुले, नंदकिशोर इंगळे, भाषा बोली, हरिरामजी बजाज, देशभक्ती गीत, एस के टाकसाळे व एस कुमार सदाशिव जादूचे प्रयोग, राजेश तिहेले, हास्य कविता, विक्की मेश्राम, रेमो, इमान डोल जाएंगे, धरती, नंदिनी एटम सॉन्ग, धीरज डोजो व कांचन, गुटाक डान्स, ऋतिक शिरसाट, चल शादी कर लेते डान्स, करण शिरसाट, कॉमेडी डान्स, सुनील लबळे, कव्वाली, सागर नामदेव राखोंडे, वराडी कविता, होली गाणे व भक्ती साळुंके, वराडी गीत असे कार्यक्रम सादर केले। कार्यक्रमाचे नियंत्रण सर्वेशचंद्र कटियार व संचालन तथा उद्घोषण डॉक्टर रामप्रकाश वर्मा, सहयोगी रामविलास शुक्ला, दैनिक भास्कर, प्रचार प्रमुख योगेश इंगळे,
मूर्खाधिराजच्या वेशभूषेमध्ये विलासचंद्र शर्मा यांची सवारी सिटी कोतवाली ते स्वराज्य भवन मैदान येथे ढोल ताशांनी वाजत गजत नेण्यात आली। यावेळी शौकत अली मीर साहेब, देवेंद्र श्रीवास, दीपक पातालवंशी, समाधान खरात, प्रेम बुंदेले मंडप, शशिकांत नेहरे साउंड सर्व्हिस, प्रशांत नागे, डॉक्टर प्रदीप शर्मा, राम तिवारी सिटी चॅनल, अनिल केळकर दैनिक लोकमत यांनी सहकार्य केले। या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दैनिक राजदर्पणचे संपादक व कार्यक्रम संयोजक रामकिशोर श्रीवास यांच्या मार्गदर्शनामध्ये राजेंद्र श्रीवास, संपादक सिटी चॅनल व RRC नेटवर्क यांचे सहकार्य लाभले। अकोला शहरात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्ताने अकोला शहरामध्ये सर्वत्र रंगोत्सवामध्ये अकोलेकर नाहून निघाले। आबालवृद्धांनी या उत्सवात सहभाग घेतला। अकोला शहरात रंगपंचमी उत्सव अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला। रंगोत्सव असल्याने सर्वत्र रंगांची उधळण होताना दिसून आली। अकोला शहरात अनेक ठिकाणी पारंपरिकरित्या रंगपंचमी साजरी करण्यात आली। अकोला शहरातील माळीपुरा परिसरात गेल्या कित्येक दशकांपासून होळीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। यावेळी सुद्धा अत्यंत उत्साहात रंगोत्सव साजरा करण्यात आला। यामध्ये आबालवृद्धांसह युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। या दरम्यान प्रत्येकाच्या घरी जाऊन होळी गीत संगीताच्या तालावर नाचत नाचत रंगांची उधळण केली जाते। होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात। ज्येष्ठ नागरिकांना अबीर गुलालाचा तिलक लावला जाते व आशीर्वाद घेतले जातात। माळीपुरा परिसरातील प्रत्येक घरातील नागरिक या उत्सवात सहभागी होतात। माळीपुरा परिसरात हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवाने संपूर्ण माळीपुरा परिसर रंगात न्हाऊन जातो। अकोल्यात माळीपुरा भागातील रंगोत्सव प्रसिद्ध आहे। पाहूया उत्सवाची एक झलक। सरपच्या रुग्णालयामध्ये वॉर्ड बॉयची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत। एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांनीच वॉर्डात भरती करून वॉर्ड बॉयची भूमिका निभावल्याचा प्रकार समोर आला आहे। अकोला सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड बॉयची कमतरता आहे की वॉर्ड बॉय गायब असतात याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे। कारण चक्क पोलिसांनाच रुग्णाला वार्डात नेण्याची पाळी आली। जिल्हा कारागृहातील प्रकाश इंगळे या पोलीस कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना सहकारी पोलिसांनी सर्वोपचारामध्ये उपचारासाठी आणले, परंतु तेथे वॉर्ड बॉय हजर नसल्याने त्यांना अखेर सहकारी पोलिसांनी स्ट्रेचरवर टाकून वैद्यकीय अधिकाऱ्यांजवळ तपासणीसाठी नेले। तसे व्हील चेअरवर टाकून वार्डात नेले, परंतु व्हील चेअर देखील तुटलेली आढळून आली। वॉर्ड बॉय वेळेवर हजर नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनाच आपल्या सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी धावपळ करावी लागली। हा प्रकार पाहून सर्वोपचार मधील रुग्ण व त्यांचे नातेवाईक आश्चर्यचकित झाले। दरम्यान सुसज्ज हॉस्पिटल असा दावा करणारे सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासनाचा मात्र गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे। वरील अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे झाले आहे। महावितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे। ग्राहकांना आता मीटर रीडिंग घेण्याबाबतची सूचना SMS द्वारे आधीच मिळणार आहे। विद्युत मीटर रीडिंग घेण्यासाठी एक दिवस आधीच ग्राहकांना पूर्वसूचना म्हणून SMS येणार आहे। नियमित वीज बिले भरता यावी यासाठी हा उपक्रम महावितरणच्या वतीने राबविण्यात येत आहे। मीटर रीडिंग न घेता येणे किंवा घर बंद असल्यास अनेक वेळा ग्राहकांना वेळेवर वीज बिल मिळणे अशक्य होते। या समस्येतून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने ग्राहकांच्या मोबाईलवर SMS सुविधा सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। महावितरणने ऑगस्ट 2016 पासून मोबाईल ॲपद्वारा मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। त्यामुळे ग्राहकांना वीज बिल वेळेवर मिळण्याची सुविधा प्राप्त झाली आहे। आता वीज मीटर रीडिंग प्रक्रिया होताच ग्राहकांना रीडिंगची माहिती मिळावी यासाठी पंजीबद्ध मोबाईल क्रमांकावर SMS सुद्धा पाठविण्यात येणार आहे। एक दिवस आधीच रीडिंगचा वेळ कळविला जाणार आहे। या उपक्रमामुळे लवकरात लवकर रीडिंग घेणे संभव होणार आहे।
आगामी लोकसभा निवडणूक व होळी उत्सव पाहता अकोला पोलिसांनी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला। या बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही हे विशेष। अकोला शहरात आगामी लोकसभा निवडणूक तसेच होळी उत्सव पाहता कुठेही अनुचित प्रकार घडू नये, शांतता राहावी व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। रंगोत्सवादरम्यान विशेषतः युवा वर्गावर लक्ष ठेवण्यात आले। शहरातील प्रमुख चौक, प्रमुख रस्ते, प्रमुख मार्गावर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। यासह शहरात दिवसभर पोलिसांची वाहनांद्वारे गस्त सुरूच होती। एसआरपीच्या 2 तुकड्या, सीआरपीएफची 1 तुकडी असा बंदोबस्त संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आला होता। पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांना तैनात केल्याने तसेच बॅरिकेड्स लावल्याने कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास मदत झाली। एकंदरीत शहरात तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने शहरात होळीचा उत्सव शांततेने पार पडला। जो होळी आणि धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात येणार आहे, तर मी अकोला जिल्हा पोलीस दलामार्फत अकोला शहरातील सर्व वासियांना विनंती करीत आहे की हे सण अतिशय उत्साहवर्धक वातावरणात साजरे करायचे आहेत, परंतु कोणत्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्या दृष्टीने देखील सजग राहायचं आहे। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही। तशा कोणत्या पद्धतीचा जर प्रकार आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि जर कुठलाही प्रकार असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी। त्याशिवाय अकोला जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे। अकोला जिल्हा पोलीस दलामध्ये काल हजर झालेली एसआरपीएफ आणि सीआरपीएफ पूर्णपणे बंदोबस्त शहरामध्ये फिक्स पॉइंट आणि नाकाबंदीच्या सहाय्याने करण्यात येणार आहे आणि त्याशिवाय जे लोक दारू पिऊन त्या ठिकाणी इकडे तिकडे फिरणार त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी विविध कलमानुसार कारवाई करण्यात येणार। होळीचा सण बंजारा समाजासाठी अत्यंत आनंद व उत्साहाचे पर्व घेऊन येणारा सण आहे। या निमित्ताने कौलखेड परिसरातील उन्नती नगरमध्ये लेंगी नृत्य सादर करून बंजारा बांधवांनी रंगोत्सव साजरा केला। अकोला शहरातील कौलखेड भागातील उन्नती नगर भागात बंजारा बांधवांनी होळी हा सण उत्साहात साजरा केला। अकोला जिल्ह्यातील बंजारा तांड्यांमध्ये सध्या लेंगी उत्सवाची धूम असून होळी आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येते। पारंपरिक वेशभूषेत बंजारा महिला ह्या लेंगी नृत्य सादर करतात, तसेच पुरुष मंडळी फगवा नृत्य करून आपल्या बंजारा संस्कृतीचे जतन करतात। शहरामध्ये नोकरी करता आलेल्या बंजारा समाजाच्या नागरिकांनी हा सण उन्नती नगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी उत्सवाचे नायक म्हणून दयाळू राठोड तसेच कारभारी म्हणून वासुदेव जाधव हे उपस्थित होते। सर्व गोर बंजारा बांधवांनी आपापसातले मतभेद विसरून होळी या उत्सवात सहभागी झाले। रूढी परंपरा जतन करीत तसेच समाजाकरता ज्या महामानवांनी मार्ग दाखवला अशाच महामानवाचे समाज प्रबोधनाचे कार्य हे आपल्या लेंगी व फगवा उत्सवात मांडण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने बंजारा बांधव व महिला उपस्थित होत्या। हा सण बंजारा समाजामध्ये फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सर्व बंजारा समाज आपसातील मतभेद विसरून सर्व एकत्र येतात आणि नायक आणि कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। होळी हा सण प्रामुख्याने सकाळी 5 वाजता पेटवण्यात येते आणि पेटवल्यानंतर घरोघरी गोर बंजारा बांधव सगळे एकत्र येऊन बंजारा बांधवांच्या घरी जाऊन गेर मागितला जातो आणि गेर मागण्याचा मुख्य उद्देश की जो पुरुष मंडळी आहे त्याला गेरिया म्हणतात, तर महिला मंडळीला गेरणी म्हणतात। प्रत्येक गोर बांधवाच्या घरी जाऊन आपल्या समाजासाठी ज्या पुरुषांनी थोर मानवाने चांगल्या प्रकारे दिशा दर्शविलेली आहे, तर अशा थोर संतांच्या आणि महापुरुषांच्या यशोगाथा गाऊन खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन करण्याचे काम या सार्वजनिक लेंगी उत्सवातून केला जातो। या लेंगी मागचा किंवा या उत्साहामागचा मुख्य उद्देश जो आहे की पुढील पिढींना रूढी परंपराचं जतन करणे हा एक मुख्य उद्देश असतो आणि सर्व गोर बंजारा बांधव अत्यंत हर्षोल्लासामध्ये शांततामय कार्यक्रम हे पार पाडून होळी या सणाचा सर्व लहान थोर मंडळी आनंद घेत असतात। शहरातील तपे हनुमान मंदिरामध्ये रंगपंचमीचा उत्सव फुलांची उधळण करून साजरा करण्यात आला।
यावेळी आबालवृद्धांसह महिलांचाही सहभाग होता। अकोल्यातील प्रसिद्ध श्री मातृभक्त तपे हनुमान मंदिरामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये होळी उत्सव साजरा करण्यात आला। मोहता मिल परिसरातील तपे हनुमान मंदिरात होळीच्या पर्वावर फुलांचे उधळण करून होळी साजरी करण्यात आली। या मंदिराचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता यांच्या मार्गदर्शनामध्ये फुलांची होळी साजरी करण्यात आली। या प्रसंगी गीत व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 1 बहारदार गीते सादर करण्यात आली। या कार्यक्रमात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शरीराला हानिकारक रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक फुलांची उधळण करून होळी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी एकमेकांना होळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या। चिमणी दिवसानिमित्त जलपात्राचे वितरण गांधी मार्गावर करण्यात आले। नागरिकांनी जलपात्र आपल्या घरी बांधावे असे आवाहन करण्यात आले। 20 मार्च रोजी चिमणी दिवसानिमित्त राम उत्सव समितीद्वारा जलपात्राचे वितरण करण्यात आले। 2 दशकांआधी सर्वत्र दिसणारे चिमण्या गौरे या पक्षी आता कमी झाले आहेत, त्यामुळे या पक्ष्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे। या पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा केला जातो। या निमित्त राम उत्सव समितीद्वारा गांधी मार्गावर जलपात्राचे वितरण नागरिकांना करण्यात आले। यावेळी आवाहन करण्यात आले की या जलपात्रात पाणी भरून चिमण्यांसाठी पाण्याची सोय म्हणून जलपात्र घराच्या छताला किंवा घरासमोरील झाडाला बांधावे असे आवाहन करण्यात आले। समितीच्या माध्यमातून आज जागतिक चिमणी दिवस हा एक आगळा वेगळाच कार्यक्रम आहे। आपली लहानपणी दिसणारी चिव कुठेतरी हरपलेली आहे, तिला चांगलं पाणी भेटावं, ती चांगली जगावी याकरिता जागतिक चिमणी दिवसच्या दिवशी आज आम्ही इथं निःशुल्क 1000 जलपात्र वाटत आहे। हे लोकांनी आपल्या घरी घेऊन जावे आणि तिथून त्या चिमणीसाठी त्याच्यात पाणी भरावं आणि थंड पाणी या एवढ्या उन्हामध्ये त्या मुख्य जीवांना भेटावं, हाच आमचा याच्या पाठीमागं उद्देश आहे। राम उत्सव समिती असे खूप काही उपक्रम करते आणि आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सांगतो की प्रत्येकाने या पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे जे पाणीचे पात्र आहे ते आपल्या घरासमोर ठेवावे असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। रंगोत्सवादरम्यान वाद, युवकाची हत्या। मूर्ख संमेलनामध्ये उडाले हास्यांचे कारंजे। सर्वत्र उत्साहात साजरा केला रंगोत्सव। सरोपच्या रुग्णालयामध्ये वॉर्ड बॉयची कमतरता। महावितरण कंपनीने सुरू केला नवा उपक्रम। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।